2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार. आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपणार तो निर्णय सरकारने घेतलेला आहे. 2 लाखानंतरची कर्जाबाबत पण निर्णय होईल. 2 लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना जाहीर केली आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन. जसे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारांशी संवाद साधताना बोलत असतानाची एक व्हिडिओ क्लिप बघितली. त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की कर्जमाफी संदर्भातील त्यांनी सांगितले, मी आता राज्यातील कर्जमुक्ती अटळ आहे आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्णतः प्रतिक्रिया दिलेली आहे. संपूर्ण काही चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पूर्णपणे बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला सुरू करूया. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना पत्रकाराने त्यांना काही प्रश्न विचारले, जसे की आता राज्यातील कर्जमाफी जवळजवळ वातावरण हे खूप जास्त तापलेलं आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी खूप जास्त अपेक्षा आहे, तर तुमचं काय याच्यावरती प्रतिक्रिया असेल. तर मागील एका बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उठून गेले होते, परंतु आता लाईव्ह पत्रकाराशी बोलत असताना एकनाथ शिंदे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की 1.5 लाखापर्यंत नाही तर जवळपास 3 लाखापर्यंत नाही, परंतु 2 लाखाच्या तयारीला राज्य शासन लागलेलं आहे आणि एक अहवाल पण त्यांच्या निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या या माध्यमातून देखील 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांची 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी करून 7/12 हा कोरा करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. तर शेतकरी यासाठी पात्रता देण्यात येणार आहे. कोणत्या बँकांना या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे ते आपण सविस्तरपणे डिटेल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल सांगण्यात आले आहे की त्यांच्या माध्यमातून ही सरसकटचा अर्थ म्हणजेच पहिल्यांदा पण सांगितले आहे आणि आता पण सांगतो असे ते म्हणाले. सरसकटचा अर्थ होतो की राज्यातील जेवढी पण कर्ज मिळालेले आहेत त्यांचा 7/12 कोरा करण्यात येतो, म्हणजे 2 लाखापर्यंत मान्यता देण्यात आलेली. तर शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत त्यांचा सरसकट हा 7/12 कोरा करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मार्च 2011 पासून ते 31 मार्च 2020 पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांची पण त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत सरसकट 7/12 हा कोरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खूप जास्त आनंदाची खुशखबर समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता जे चालू बाकी आहे त्याच्याकरता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही माहिती सांगितलेली. त्यांच्याशी जे रेग्युलर जे की बँकांना कर्ज परतफेड करत असतात असे शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी सांगितले, त्यांच्याकरता 50,000 रुपये रक्कम ही आपण कर्ज स्वरूपात देणार आहोत. शेतकऱ्यांनी 2014 कर्ज घेतले होते, 2012 11 किंवा 2017-18 कर्ज घेतलं होतं, म्हणजे 2020 पर्यंत जी कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांना पण ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे 2 लाखापर्यंत कर्जमाफी त्या योजनेच्या माध्यमातून देखील लागू करण्यात येईल. कारण की आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या 2017 मुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते सत्तेमध्ये, त्यावेळेस मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी 2017 छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती. परंतु त्याच्यामध्ये अतिशय खूप जास्त अटी असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त त्याचा लाभ घेता आला नाही. जवळपास त्याच्यामध्ये 40 ते 50% शेतकऱ्यांना त्याच्यातून कर्जमाफी झाली होती. त्यानंतर जे की 2019 ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आले असता मुख्यमंत्री झाले असता त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना त्यांनी काढली आणि त्याच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती. परंतु त्याच्या माध्यमातून चांगल्या शेतकऱ्यांना म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांना विचार केला तर 90 ते 92% शेतकऱ्यांचा 7/12 कोरा पूर्णपणे कोरा करण्यात आला होता. त्यांच्या माध्यमातून त्यांनी मग कर्जमाफी केली होती. तर 2016 पासून ते 2019 पर्यंत कर्जमाफी त्याच्यात झाली होती. म्हणजेच ती मागील वित्तीय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. परंतु शेतकरी म्हणजे 2011 पासून ते चालू वर्ष 2020 पर्यंत
2011 पासून ते 31 मार्च 2020 पर्यंत जेवढे पण शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना पण कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे. त्यांचा सातबारावरती बोजा होता, त्याच्यामुळे बँका कर्ज देत नव्हत्या. अशा शेतकऱ्यांना पण या मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2016-17 मध्ये कर्ज घेतलं होतं, आता त्या शेतकऱ्यांचा 2016-17 आणि 2023 पर्यंत शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ भेटणार आहे. तर अशा प्रकारे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी व्हायला पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.